नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डॉक्टर कविता कांबळे यांच्याकडे आलेलो आहोत. महिला दिन विशेष जे आपण मुलाखती घेत आहोत, या महिला दिनानिमित्त आज आपण महिलांच्या आरोग्यासंदर्भातील विषयाला घेऊन आज आपण मॅडमला रिक्वेस्ट केली की आज आमच्या जो प्रेक्षक वर्ग आहे त्या प्रेक्षक वर्गाला एक नाविन्यपूर्ण माहिती जावी आणि त्या माहितीतून काहीतरी एक महिलांची जनजागृती व्हावी. त्या आजाराविषयी जे आपण एक महत्त्वपूर्ण आजाराविषयी आज चर्चा करणार आहोत मॅडमसोबत, त्या आजाराविषयी जनजागृती व्हावी हा उद्देश ठेवून आज आपण मॅडमला त्यांच्याकडून त्यांचा जो अमूल्य वेळ आहे त्यातून हे चर्चासत्र ठेवलेलं आहे. तर जाणून घेऊया महिलांच्या पिशवीविषयीचा जो कॅन्सर आहे या रोगाविषयी मॅडमकडून आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. नमस्कार मॅडम. महिलांचा जो पिशवीचा जो कॅन्सर असतो त्याविषयी तुम्ही काय सविस्तरपणे माहिती द्याल? साधारणपणतः महिलांच्या कॅन्सर ज्याला आपण अजून डिटेल म्हणायचं तर पिशवीच्या मुखाचा कॅन्सर असंच आपण जास्त बोलणार आहोत. गर्भपिशवीमध्ये 3 पार्ट्स असतात. हे गर्भपिशवी असते, यामध्ये हे मेन पिशवी, त्याच्यानंतर हे खाली पिशवीचा मुख ज्याला आपण सर्विक्स म्हणतो. या सर्विक्समध्ये जे पण चेंजेस होतात त्याला आपण CA सर्विक्स किंवा आपण आज जे बोलणार आहोत ते फक्त गर्भाच्या पिशवीच्या मुखाचा कॅन्सर म्हणजे CA सर्विक्सबद्दल काही माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मुख्यतः हा आजार कोणाला होतो तर ज्यांच्यामध्ये प्रॉमिस्क्युइटीसाठी असते, म्हणजे एकापेक्षा जास्त लैंगिक संबंध असणारे व्यक्ती, किंवा ज्यांना प्रतिकारशक्ती कमी असते, किंवा ज्यांचं सतत पांढरं अंगावरून जात असतं, किंवा ज्यांना डायबिटीज असतं, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा लोकांमध्ये हा व्हायरस जेव्हा एखाद्या पेशंटला लागतो तर त्याच्यामुळे शरीरामधल्या तिथल्या सेल्समध्ये, सर्विक्सच्या सेल्समध्ये काही बदल होतात आणि मग ते आजारामध्ये रूपांतर होतं. तर हेच आपण सगळं जाणून घेणार आहोत की हे व्हायरस कुठून येते, कशामुळे होते आणि त्याचा आजार पुढे कसा होतो. परंतु मॅडम, आज समाजामध्ये तुम्ही आता ज्या प्रकारे सांगितले की पिशवीचा ज्या व्हायरस कुठून येतो किंवा त्याचा आपण जाणून घेणार आहोत, तत्पूर्वी तुम्ही जे आता त्याच्या आधी सांगितले की अंगावरून पांढरं जाणं आणि अशक्तपणा येणं, मग महिलांमध्ये असाही काही समज आहे की पिशवी काढल्यानंतर हे जे आहे आजारपण म्हणा किंवा अंगावरचं जाणं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या पूर्णतः संपतात, अशा हे काही समज आहे, त्याविषयी काय सांगाल? हेच पांढरं अंगावरून जाणं, कंबर दुखणं, ह्या छोट्याशा क्षुल्लक कारणावरून महिला पिशवी काढल्यानंतर त्याच्यामध्ये रजोनिवृत्तीचे लवकर चान्सेस येतात, त्याच्याने हाडं ठिसूळ होतात, हृदयावर ताण येतो आणि महिलांना लवकर वृद्धत्व येतं. तर तेवढ्या कारणासाठी फक्त पिशवी काढू नये, त्याची नीट तपासणी करून घ्यावी. पांढरं जाणं हे जरी लक्षण असलं तरी त्याच्या काही वेळा खूप फिजिओलॉजिकल असतं, म्हणजे ते स्वाभाविकरित्याही पांढरं जाणं नॉर्मल असतं. ते कधी कधी रक्त कमी झालं तरी पण पांढरं जात असतं. मिनिमल HPV इन्फेक्शन झालं तरी थोड्या वेळ पुरतं पांढरं जाऊ शकत असतं, पण HPV व्हायरसचं लागण झाल्यानंतर जसं आपल्याला नॉर्मल सर्दी खोकला होतं तसं ते HPV व्हायरस शरीरातून निघूनही जातं. म्हणजे प्रत्येक स्त्रीला समाजामध्ये HPV व्हायरल इन्फेक्शन हे खूप कॉमन आहे, पण खूप जणांचं ते व्हायरल इन्फेक्शन निघून जातं. काही प्रमाणात काही महिलांमध्ये ते HPV व्हायरस सेल्समध्ये, जिथे सेल्स पुन्हा पुन्हा डिवाईड होतात त्या सेल्समध्ये ते HPV व्हायरस आपलं वास्तव्य ठेवतं आणि त्या सेल्समध्ये ते हळूहळू त्या बदल आणतं आणि नंतर तो आजार म्हणजे CIN1, CIN2, CIN3 असं करत प्रत्येक स्टेजमध्ये 2-3 वर्ष, कोणाला 5 वर्ष असं लागत लागत पुढे जाऊन तो कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. मग आपण जर CIN1 स्टेजला कॅन्सर किंवा HPV व्हायरस झाला आहे का आपल्याला लागण झाली का बघितलं, ज्याच्यामध्ये आपण लिक्विड बेस्ड सायटोलॉजीचा उपयोग करून आपण व्हायरल आहे की व्हायरस इन्फेक्शन लागले की नाही आपल्याला ते तपासणी करू शकतो. शिवाय हे CIN1, CIN2, CIN3 जे कॅन्सरच्या आधीचे स्टेजेस आहेत ते आपण कॉल्पोस्कोपी म्हणजे दुर्बीणद्वारा काही तिथला भाग मॅग्निफाय करतो, त्याला काही औषधं लावतो आणि त्याच्यातले सेल्समध्ये बदल बघतो. HPV व्हायरल इन्फेक्शन आणि हे सेल्समधले बदल याचं सांगड घालून आपल्याला लक्षात येतं की आपण CIN1 मध्ये आहोत का CIN2 मध्ये आहोत आणि CIN3 मध्ये आहेत. जोपर्यंत आपण CIN3 पर्यंत आहोत हा
पिशवीचा मुखाचा कॅन्सर तिथल्या तिथे अजून तो कॅन्सरमध्ये रूपांतर झालेला नसतो, पण तुम्हाला शक्यता आहे की 5-10 वर्षानंतर तुम्हाला आजार होऊ शकतो. मग आपण जे स्टेजेस आहेत प्रत्येक स्टेजनुसार आपण त्याची ट्रीटमेंट करतो. जर CIN1 असेल तर खूप वेळा तर काहीच करावं लागत नाही CIN1साठी सुद्धा, कारण तो व्हायरस इतका सिम्पल व्हायरस आहे. जसं आपण एकच त्याच्यामध्ये एकच सेल्स आहेत आणि एकच स्ट्रँड आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल व्हायरस HPV व्हायरस. तो निघूनही जातो. CIN1 स्टेजमधून आपण पुन्हा नॉर्मल स्टेजला येतो. खूप वेळा CIN2 मध्ये असलो आणि HPV पॉझिटिव्ह असले आणि कॉल्पोस्कोपिक चेंजेस असले, हे जर सगळं असेल तर आपण त्या आजाराच्या स्टेजनुसार फक्त पिशवीच्या मुखाला जरी ट्रीटमेंट केली, ज्याच्यामध्ये क्रायो आहे, क्रायो म्हणजे आपण बर्फाचा शेक देतो, किंवा तितकाच भाग जिथे लिजन आहे तितकाच जर काढला आपण, त्याला आपण लिप म्हणतो किंवा लेट्स म्हणतो, हे जरी आपण तिथला काढला आणि तपासलं तरी तो ट्रीटमेंट होऊन जातं. कारण तो व्हायरस तिथे होता आणि त्या आजारामधले लक्षण आपण कॉल्पोस्कोपीने शोधले आणि तेवढाच भाग काढून टाकला. मग असे पेशंट पुन्हा असिम्प्टमॅटिक होतात किंवा CIN1 मध्ये जातात आणि पुढे ते CIN3 मध्ये जाऊच शकत नाही, कारण आपण त्यांना CIN2 मध्येच त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे. काही पेशंट CIN3 मध्ये जरी गेले असतील तरी त्याच्याहीसाठी वेगळी ट्रीटमेंट आहे. त्यांना व्यवस्थित फॉलोअप दर 6 महिन्यातून एकदा फॉलोअप असतो आणि मग हे पेशंट्स पुढे जाऊन कॅन्सरमध्ये जात नाहीत. किंवा CA सर्व्हिक्स आज आम्ही जे पाहतो कॅम्प्स ठिकठिकाणी आम्ही कॅन्सरचे तपासण्या करत आहोत, स्क्रीनिंग करत आहोत. 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त आपण हे स्क्रीनिंग प्रोग्राम का चालू केले आहेत, कारण आपल्यामध्ये जनजागृतीच नाही आहे की आपण जाऊन निदान स्वतःला तपासून घ्यावं की आपल्यामध्ये HPV व्हायरस इन्फेक्शन आहे की नाही, आपल्यामध्ये कॉल्पोस्कोपिक चेंजेस आहेत की नाहीत. महिलांनी जरी ह्या 2 गोष्टीवर लक्ष ठेवलं, कारण हा आजार जसंच आपण सेक्शुअली ॲक्टिव्ह होतो तसंच आपल्याला HPV व्हायरलचं इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं जर आपण आपल्या भागामध्ये 18 ते 19 वर्षाच्या मुलींचे सुद्धा लग्न होतात, तर त्यांनी दर 5 वर्षातून एकदा तरी आपलं HPV व्हायरल इन्फेक्शन आहे की नाही याच्यासाठी लिक्विड बेस सायटोलॉजी अशी तपासणी असते, ती करून घ्यावी. म्हणजे त्यांना दर 5 वर्षातून HPVची तपासणी केली तर HPV नेगेटिव्ह आलं तर काहीच करण्याची गरज नाही, पण चुकून HPV पॉझिटिव्ह आलं तर फक्त कॉशियस राहून आपली तब्येत दर तपासणी करून घेणं महत्त्वाचं राहतं. कधी कधी हे आजार प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा वाढून जातात आणि मग वाईट डिस्चार्ज किंवा पांढरं जाऊन कधी ते 7व्या महिन्यात प्रीटर्म डिलिव्हरी वगैरे होणं किंवा आजार वाढणं हे पण काही डाटाजमध्ये क्लिअर झालेलं आहे. तर जसेच तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह होता, जर 18 वर्षाचे झाले असताना जर तुमचं लग्न झालं तर निदान 23 वर्षाचे असताना, नंतर 28 वर्षाचे असं फक्त स्क्रीनिंग करून घेणं तरी आपण बऱ्याच गोष्टींना आपण इथे आळा घालू शकत असतो आणि पुढे कॅन्सर होण्याची शक्यता आपली कमी होते. तरी आता जे तुम्ही पूर्णपणे माहिती सांगितली 3 स्टेपमध्ये तो जो कॅन्सर आहे तो वाढत जातो आहे. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप आणि थर्ड स्टेपमध्ये जो कॅन्सर वाढतो हे जे तुम्ही सांगितलं, त्याच अनुषंगाने मी विचारेन की आता जे स्क्रीनिंग करण्याचं तुम्ही सांगितलं की हे करणं गरजेचं आहे, परंतु मग भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा एकंदरीत ग्रामीण शहरी ह्या सर्वच भागामध्ये महिलांमध्ये अशा प्रकारची स्क्रीनिंग करून घेण्याची एवढी उदासीनता का दिसून येते, याचं काय कारण सांगाल? महिला उदासीन आहेत कारण त्यांना त्याची माहितीच नाही आहे. आज पाहिलं तर भारतामध्ये इंडिया इज द सेकंड लार्जेस्ट कंट्री फॉर CA सर्व्हिक्स. म्हणजे जेव्हा की हा आजार CIN1, CIN2, CIN3 हे सर्व्हिक्स ऑफ कॅन्सर व्हायच्या आधीचे स्टेजेस आहेत. तिथून पुढे CA1 म्हणजे कॅन्सर स्टेज 1, कॅन्सर स्टेज 2A, 2B, कॅन्सर स्टेज 3AB हे पुढे कॅन्सरचे स्टेजेस आहेत. हे पण प्री कॅन्सरस लिजन इतका काळ असतो आपल्याकडे की इन्फेक्शन व्हायरस लागून CA होण्यापर्यंत 10 ते 15 वर्ष कालावधी आहे. पण महिलांमध्ये एकच समज आहे की पांढरं अंगावरून गेलं, कंबर दुखलं, अशक्तपणा आला की मला ते पिशवी नकोच आहे, पिशवीचा आजार नकोच आहे, पिशवी ठेवली तर मला पुढे जाऊन कॅन्सर होईल, ह्या भीतीपोटी महिला स्क्रीनिंग का करू शकत नाहीत. कारण दरवेळेस प्रत्येक वेळेस घरातून इथे यायचं जायचं, पैसे खर्च करायचे, स्क्रीनिंगसाठी पैसे खर्च करायचे, हे त्या मुबलक दरात आपल्याला अवेलेबल करून देता येत नाही. असे
काही कार्यक्रम असतात तेव्हा आपण ते स्क्रीनिंग प्रोग्राम राबवतो, पण इतर वेळेस आपल्याला स्क्रीनिंगचे पैसे पण त्या मनाने जास्त लागत असतात किंवा कॉल्पोस्कोपीचेही पैसे होतात. तर मग आपण फक्त अवेअरनेस जरी झालं महिलांचं तरी आपण ते आपण कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकत असतो असं मला वाटतं. साधारणतः जे आता तुम्ही सांगितलं की एक पैशाची अडचण असते, पैशांच्या भीतीने किंवा इतर काही पिशवी काढण्याची किंवा इतर काही भीतीने महिला ह्या गोष्टी तपासणी आहे ते करत नाहीत. मग नेमकं आता महिलांना ते महिलांनी ते तपासणी करणं गरजेचं आहे. तरी एकंदरीत साधारणतः याची फी अशी किती रुपये आहे महिलांसाठीची? निदान कॅम्पमध्ये अशी निशुल्क असते का त्या ठिकाणी काही शुल्क भरावे लागतात? आणि जर तुम्ही आता जे सांगितले की इतर वेळेस त्याची फी असते, काही नॉमिनली फी असेल, ती किती असते? लिक्विड बेस सायटोलॉजी फॉर HPV व्हायरस करायचं म्हटलं तर 1,000 रुपये फी ते पॅथॉलॉजिस्टकडे असतात. आणि नॉर्मल कॉल्पोस्कोपीची तपासणी करायची तर 2,500 ते 3,500पर्यंत असते. पण जेव्हा आपण कॅम्पमध्ये करतो तेव्हा आपण ते निःशुल्क करत असतो. त्याने आपण फक्त स्क्रीनिंग अवेअरनेस करणं गरजेचं आहे, एवढंच आमचा भाव असतो. एकंदरीत आता ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी निःशुल्क असते आणि इतर वेळेस त्याचं हे होतं, चार्जेस पडतात, म्हणजे फी आकारली जाते. तरीसुद्धा ज्या आत्ता जी महिला आहेत ह्या स्क्रीनिंग करत नाही आहेत आणि त्यांचं जे अंगावरचं पांढरं जाणं, कंबर दुखणे किंवा पोट दुखणे, अशक्तपणा येणे, ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, मग ह्या गोष्टीतून त्यांना जी कॅन्सर म्हणजे कॅन्सरची प्राथमिक लक्षणं आहेत असं म्हटलं जायचं का? खूप वेळा सर पांढरं जाणं हे स्वाभाविक असतं, फिजिओलॉजिकल असतं. रक्त कमी असलं तरी वाईट डिस्चार्ज होतो. मासिक पाळीच्या बऱ्याच स्टेजेसमध्ये पाळीच्या आधी पांढरं जाणं हे सुद्धा स्वाभाविक असतं. प्रत्येक वेळेस पांढरं जातं म्हणून ते आजाराचंच लक्षण आहे, ही जी भीती आहे, हा जो म्हणजे त्यांना जे समज आहेत हे चुकीचं आहे. वाईट डिस्चार्ज जर पांढरं जाणं जर त्याच्याबरोबर HPVचं लागण आहे की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. वाईट डिस्चार्ज हा कारण नसू शकतो. वाईट डिस्चार्ज बरोबर HPV व्हायरल इन्फेक्शन आहे का आणि त्याबरोबर दुर्बिणनी जे आपण कॉल्पोस्कोपीने तपासणी करणार आहोत, हे तिन्हीचं सांगड घालून आपल्याला लक्षात येते की आपल्याला पुढे जाऊन आजार होईल की नाही. तर नुसतं वाईट डिस्चार्जसाठी न घाबरता महिलांनी जरी स्क्रीनिंग करून घेतलं तरी त्याचा आपल्याला फरक आपल्या स्वतःच्या निर्णयात आपण निश्चिंत राहू शकतो की मला पिशवी काढायची नाही आहे, मला काही त्रास होत नाही आहे आणि तेवढ्या पांढऱ्या जाण्यासाठी मी काही तपासणी करून मी काय पिशवी नाही काढणार, पण काही तपासण्या केल्या तर मी निश्चिंत राहील. माझी स्वतःला जी मला भीती वाटते की पांढरं जाते, कंबर दुखते, तर मी आजारी आहे का, मला काही, हे मनातल्या मनात बायकांचा संवाद चालू असतो आणि त्याच्याने त्यांची तब्येत अजून खालावत जाते. मग ते जेवणाकडे लक्ष देत नाहीत, स्वतःच्याकडे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यात त्यांचं मानसिक समाधानसुद्धा घरातलं भीतीपोटी ते आजारी पडत राहतात अजून. आणि अजून एक मला असं वाटतं कारण काय आहे की मी जर गेले आणि तपासणी जर पॉझिटिव्ह आली तर काय, म्हणजे घरी बसल्यात जे अज्ञान आहे ते उगीच जाऊन तपासणी करून कशासाठी आपल्याला त्रास करून घ्यायचा. जोपर्यंत त्रास होत नाही महिलांना तोपर्यंत महिला पुढे येत नाही आणि जेव्हा त्रास होतो तेव्हा ऑलरेडी ह्या ज्या आपल्याला प्रिव्हेंटिव्ह स्टेजेस आहेत त्या निघून गेलेल्या असतात. मग आपल्याला पुढे कॅन्सरसाठी रेडिओथेरपी किंवा किमोथेरपी किंवा मग सर्जिकल ट्रीटमेंटच म्हणजे आपल्याला करावी लागते. यातून महिलांची चिडचिडपणा बी जास्तीचा वाढतो का? तर चिडचिडपणा भीतीपोटी वाढत असेल सर, पण ते तो कधी कधी चिडचिडपणा जो म्हणतो आपण ते प्रीमेन्स्ट्रुअल होतं, ते प्रीमेन्स्ट्रुअल सायकोसिस असू शकत असतं. तो पूर्णतः वेगळा विषय आहे आणि ते खूप कॉमन आहे सर, प्रीमेन्स्ट्रुअल सायकोसिस. आता मॅडम, भारतासारख्या एका मोठ्या देशामध्ये ह्या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे, परंतु इतर देशामध्ये ज्या तपासण्या असतील कॅन्सरविषयीच्या महिलांच्या, त्याविषयी तिकडचे देश म्हणजे जागरूक आहेत का? त्या ठिकाणी ह्या गोष्टी नित्यनेमाने किंवा सातत्यपूर्ण होतात का? किंवा ज्या लहान वयामध्ये ज्या प्रकारे मुलांना पोलिओचे डोस दिले जातात, इतर काही गोष्टी केल्या जातात म्हणजे त्याचा प्रतिबंध करण्यासाठी, तशा प्रकारे ह्या गोष्टी काही करता येऊ शकतात का? किंवा भारतामध्ये तशा प्रकारच्या काही सोयीसुविधा आहेत का? हो सर, हे खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे स्क्रीनिंग होत नाही,
पण बाहेरच्या पाश्चात्य देशामध्ये ह्या महिलांचा पूर्ण एक रेकॉर्ड असतो, डाटा असतो. प्रत्येक महिला सेक्शुअली ॲक्टिव्ह झाल्यानंतर किंवा 18 वर्षानंतर त्यांचं रेकॉर्ड असतं आणि दर 5 वर्षांनी त्यांना ते तपासणी करणं अनिवार्य असतं. म्हणजे जर तुम्ही पॅप्समिअरची तपासणी किंवा जर तुम्ही स्वतःची तपासणी करून नाही घेतली तर त्यांचं ते रेकॉर्ड जातं आणि त्याप्रमाणे त्यांच्या कार्ड्सवर येतं ते. त्यामुळे ते प्रत्येक स्त्रीचा फॉलोअप घेतात. ते एका विशिष्ट एरियासाठी एखादा डॉक्टर अपॉइंट केला जातो आणि त्या डॉक्टरचं किंवा त्या नर्सचं दॅट इज हर जॉब टू लुक आफ्टर दॅट एरिया. म्हणजे त्या एरियाचं ती पूर्ण लक्ष देते, तिथला डाटा कलेक्ट करते, किती ॲडॉलसंट मुली आहेत, किती 18 इयर्स प्लस मुली आहेत, असं प्रत्येकाचं स्क्रीनिंगचं रेकॉर्ड असतं आणि सगळ्यांना रिमाइंडर जातं की दिस इज युअर स्क्रीनिंग इज ड्यू. म्हणजे आता तुम्ही येऊन तपासणी करून घ्या. ह्या तपासण्या केल्यानंतर खूप अर्ली स्टेजेसमध्ये आपल्याला त्यांचे चेंजेस जाणवतात आणि ते तिथल्या तिथे ट्रीट करतात आणि पेशंट फिट अँड फाईन होतात. म्हणजे ते कधीसुद्धा कॅन्सरकडे त्यांचं प्रमाण जसं वर्षानुवर्ष स्क्रीनिंग चालू आहे, लवकर पिकअप होतात आजार आणि ट्रीट होतात. त्यामुळे कॅन्सर सर्व्हिक्सचं प्रमाण त्यांचं अगदीच कमी आहे भारतापेक्षा. शिवाय गार्डासिल 9 म्हणजे HPV व्हायरसमुळे जर CA सर्व्हिक्स होत आहे किंवा त्या HPV व्हायरसमध्ये बरेच आज कॅन्सर होतात, जसे वजैनल, वल्वल, ओरोफॅरिंजियल असे जे पण कॅन्सर आहेत, तर ते कॅन्सर्स प्रतिबंधक तुम्ही जसे म्हटले तसं गार्डासिल 9 म्हणून वॅक्सिन आहे. हे सगळ्या स्ट्रेन्सवर काम करते. त्याचा डोस 0, 2 आणि 6 मंथ्स असा आहे. हे तिन्ही वॅक्सिन्स घेतल्यानंतर आपण HPV व्हायरसपासून आपले स्वतःचं संरक्षण करून घेतो. मग त्या व्हायरसचं किती आपण आणि त्याचं प्रोटेक्शन 10 ते 15 वर्ष असते. म्हणजे 15 इयर्सपर्यंत जरी तुम्हाला HPVचं लागण झालं तर ते शरीरातून निघून जातं आणि त्याचा तुम्हाला त्रास होत नाही किंवा ते शरीरात ते राहत नाही. म्हणून तुम्ही पुढे जाऊन कॅन्सरचे पासून बचावत राहता. तर हे दोन्ही पण प्रतिबंधक आहेत. एक तर व्यवस्थित स्क्रीनिंग, फॉलोअप आणि वॅक्सिन्स, हे तिन्ही मिळून पाश्चात्य देशांनी CA सर्व्हिक्सवर खूप मोठ्या प्रमाणात यश मिळवलं आहे, जे की भारतामध्ये आत्ता आपण सुरू करत आहोत. आता जे तुम्ही सर्व काही माहिती सांगितली, तर काही महिलांना ही माहिती आवडेल आणि त्यानुसार सुद्धा महिलांना जरी ह्या गोष्टींची तपासणी करायची असेल किंवा त्याविषयी त्यांना अधिक माहिती घ्यायची असेल, तर तालुक्यामध्ये अशी किती ठिकाणी असे सुविधा आहेत स्क्रीनिंगची किंवा असे किती डॉक्टर त्या ठिकाणी प्रबोधन करू शकतात? म्हणजे एकंदरीत त्यांच्या समस्येविषयीच्या पूर्णतः स्क्रीनिंग करूनसुद्धा असे किती दवाखाने आहेत किंवा किती डॉक्टर्स आहेत, याविषयी काय सांगा? गेले 3 वर्ष आपण कॉल्पोस्कोपीची तपासणी करून घेत आहोत इथे. पण स्त्रीरोगतज्ञ जे पण तुमच्या फॅमिली डॉक्टर्स आहेत, तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधू शकता. वाईट डिस्चार्ज बरोबर तुम्ही सेल्फ स्क्रीनिंगसुद्धा म्हणजे डॉक्टरांकडे गेल्या तर तुम्ही स्क्रीनिंग करूच शकता. पण स्वतःसुद्धा तुम्ही तिथले सेल्स काढून जर एक द्रव्यामध्ये तुम्ही ॲड केले आणि स्वतः लॅबमध्ये टेस्ट केले तर हे HPV तुम्हाला आहे की नाही हे पण तुम्ही घरी बसल्या सेल्फ टेस्टिंग करू शकता. आणि करमाळ्यामध्ये 3-4 म्हणजे नवीन जे गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यामध्ये फक्त माझ्याकडे आत्ता कृष्णा हॉस्पिटल इथेच कॉल्पोस्कोपीची मशीन आहे. पण त्याची माहिती तुम्हाला प्रत्येक गायनेकोलॉजिस्ट देणारच आहेत करमाळ्यामध्ये. धन्यवाद मॅडम. तुम्ही आज संघर्ष न्यूज सोलापूरच्या सर्वच दर्शकांसाठी एक महिलांविषयीची जी कॅन्सरविषयीची त्यांच्या पिशवीच्या कॅन्सरविषयीची सविस्तरपणे एक चांगल्या प्रकारची मुलाखत दिली आणि यातून नक्कीच महिलांचं जे उद्बोधन आहे ते होईल आणि तुम्ही अशाच प्रकारे संघर्ष न्यूजच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा येणाऱ्या जे पुढील भाग असतील त्यात महिलांविषयीच्या आजारांविषयी अशीच माहिती द्याल या अपेक्षा. आणि महिलांनीसुद्धा या ठिकाणी येऊन पूर्णतः त्यांची स्क्रीनिंग असेल किंवा आजाराविषयी जी काही माहिती त्यांना हवी असेल किंवा अनेक काही गोष्टी असतील महिलांच्या बाबतीतल्या, त्या मॅडमशी येऊन त्यांनी सविस्तरपणे त्याची चर्चा करावी. मॅडम दिलखुलासपणे मनमोकळ्यापणाने त्या सर्वच आजाराविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन करतील. तरी तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला वेळात वेळ काढून जे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि पुनश्च एकदा महिला दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर.